आहे का? पहिला कुठल्याही गाडी थांबू नका पोलीस स्टेशन अजिबात नाही. तुम्हाला जर लॉ अँड ऑर्डर हाताळायचं असेल तर एकही गाडी थांबू नका. पण आता आम्ही पण बोलवतो सगळ्यांना. तुमच्या समोर वहिनी आणि साहेब बसले, तुम्ही काय करताय? तुम्हाला किती वेळ सांगतो आम्ही? पहिल्या गाड्या आलो, आता वातावरण तुम्ही शांत करा. सगळ्या गाड्या काढा, सगळ्या टोटल गाड्या, खूप गाडी आहे, 4-5 गाडी नाही, खूप गाडी आहे. सगळ्या गाड्या काढा तुम्ही. पूर्ण पोलीस प्रोटेक्शन आपल्याला संविधानाने हक्क दिलाय रस्त्यावरून आंदोलन करायचं. आमच्याकडे शस्त्र आहे का? आमच्याकडे शस्त्र आहे का? पहिला कुठल्याही गाडी थांबू नका पोलीस स्टेशन अजिबात नाही. तुम्हाला जर लॉ अँड ऑर्डर हाताळायचं असेल तर एकही गाडी थांबू नका. पण आता आम्ही पण बोलवतो सगळ्यांना. तुमच्या समोर वहिनी आणि साहेब बसले, तुम्ही काय करताय? तुम्हाला किती वेळ सांगतो आम्ही? पहिल्या गाड्या आलो, आता वातावरण तुम्ही शांत करा. सगळ्या गाड्या काढा, सगळ्या टोटल गाड्या, खूप गाडी आहे, 4-5 गाडी नाही, खूप गाडी आहे. सगळ्या गाड्या काढा तुम्ही. पूर्ण पोलीस प्रोटेक्शन आपल्याला संविधानाने जाणून बघूया या ठिकाणी. तर संविधानानं आम्हाला हक्क दिलेला आहे आंदोलन करायचा, आमच्या हातात काही शस्त्र दिसत आहेत का, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना विचारलेला आहे. पोलीस शर्मिला ठाकरे यांच्या आंदोलनाला, मनसेच्या आंदोलनाला आंदोलन करू नका अशी विनंती करतात आणि त्यावरूनच शर्मिला ठाकरे आक्रमक झाल्याचं आपल्याला दादरमध्ये पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या पंतप्रधान निवासस्थानासमोर गेल्या 2 तासांपासून आंदोलन सुरू आहे. तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता देशभरातून आपण पाहतोय पाठिंबा मिळतोय. दादरमध्ये मनसेनं आंदोलन पुकारलेलं आहे. मुंबईतही सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. डोंगरीतही ठाकरे शिवसेनेकडून निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे. शिवाजी पार्कातली ही दृश्य आपण पाहतोय. मनसेनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी विनंती हे विद्यार्थी करतात. मात्र काल देखील सुरू झाली असं म्हणलं. आज मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावर फोकस करा. मी आज त्यांना कोणाला हात नाही लागणार ह्याच्यासाठी मी उतरलोय. त्यांच्यावर फोकस करा. मी बोललो पुरावे द्या मला. आतंकवादी आपल्या आजूबाजूला आतंकवादी फिरतात, मला पुरावे पाहिजे. आपल्यासोबत अमित जी, आंदोलन सुरू झालंय. काल देखील अशाच पद्धतीचा विद्यार्थी आहेत. मात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत, ते हलण्यासाठी आता तयार नाही आहेत. मात्र पोलिसांचा देखील